साहेब खरा दसरा तर शेतकऱ्याचा झालाय. जसं दसऱ्या दिवशी रावणाला जाळलं जातं तसं या वर्षी खरा दसरा आमचा झालाय, म्हणजे शेतकऱ्याला जाळले गेले साहेब. साहेब या झालेल्या नुकसानीमुळं, झालेल्या गारपिटीमुळं शेतकऱ्याच्या नुसतं पिकच नाही गेले साहेब. पिकच फक्त नाही गेलं तर शेतकऱ्याचे कष्ट गेले, शेतकऱ्याचे स्वप्न जळाले साहेब. आणि तुम्ही काय करताय? नुकसान भरपाई म्हणून 8,000 रुपये हेक्टरी. अहो साहेब, नुसतं पेरायचं जर म्हणलं, नुसते सोयाबीन जर पेरायचं म्हटलं तर हेक्टरी 20,000 रुपये खर्च येतो साहेब. किती? 20,000 रुपये. त्यात कुळवणी आली, नांगरणी आली, पेरणी आली, 20,000 रुपये खर्च होतो. आणि समजा 20,000 रुपये खर्च झालाच साहेब, तर परत काढणीला सुद्धा पैसे घेतात. बरं घेऊ द्या, ज्यावेळेस आम्ही माल आमचा घेऊन ज्यावेळेस आडतीला जाऊ विक्रीला जाऊ, तर काय भाव साहेब? 4,000 रुपये, 4,500 रुपये. मग साहेब असं जर असेल तर शेतकरी जगाचा पोशिंदा कसा असू शकतो? जर शेतकरीच जगला नाही तर बाकीचं जग, देश जगवायचा कसा साहेब? जर शेतकरीच जगला नाही तर देश जगवायचा कसा साहेब? तुम्ही जर 8,000 रुपये हेक्टरीने काही होत नाही साहेब, कारण शेतकऱ्या इतकं कष्ट कुणीच करत नाही. आणि साहेब तुम्ही काय करताय? 8,000 रुपये हेक्टरी देत आहे. आणि साहेब त्यातून जर असा अजून जर असा पाऊस आला, हे वातावरण बघा साहेब, अजून जर असा जर पाऊस आला, आणि कसं शेतकऱ्याने सोयाबीन काढायचं कसं साहेब? अहो जागेवर साहेब त्या सोयाबीनीला शेंगायला लागल्या, जागेवर उगवायला लागलं साहेब. आणि म्हणे 8,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई. अहो साहेब आम्ही जुगार खेळतो या शेतीमध्ये, जुगार. अहो लागला तर मटका नाही तर झटका आहे साहेब. आम्ही नाही विचार करत 20,000 जातील का 25,000 जातील, पण तुम्ही शेतकऱ्यासाठी नुकसान भरपाई द्यायला सुद्धा विचार करता की बाबा 10,000 दिलं तर जास्त पैसे जातील. 8,000 रुपये? अहो साहेब काही होत नाही 8,000, काही नाही होत साहेब. जोपर्यंत शेतकरी जिवंत आहे तोपर्यंत देश कृषी प्रधान आहे. आणि जर शेतकरीच नाही जगला तर काय साहेब? वा मुख्यमंत्री साहेब, छान.